गुड मॉर्निंग. मी असिस्टंट प्रोफेसर संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आज आपण कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी यावरती दुसरा व्हिडिओ तयार करतोय. यामध्ये आपण एक प्रॉब्लेम बघणार आहे, त्याचं अकाउंटिंग कसं करायचं, त्या बाबतीत आपण काही लेजर अकाउंट जे करावे लागतात ते सर्व आपण लेजर अकाउंट त्या ठिकाणी या टॉपिक मध्ये आपण बघणार आहे. चेक करा, जो आज प्रॉब्लेम बघणार आहे तो स्क्रीनवरती आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी सुद्धा चालेल. अमित, सुमित, सुजित, who are partners in a firm and share profits and losses in the ratio 2:1 respectively, decided to convert their firm into limited company, the ASS Limited. The ASS Limited, the balance sheet of their firm on the date of conversion shown the following position. Balance sheet as on 31st March 2018. Creditors, liability side check करा. Creditors, bills payable, general reserve, capital, Amit, Sumit, Sujit. Asset side, building, plant and machinery, motor car, furniture, stock, debtors, investment, cash at bank. Next आता हा टेबल आधी चेक करा. The ASS Limited agreed to take over the following assets at values shown below. Building 32,000, plant and machinery 16,500, 16,500, furniture 2,000, stock 7,800, goodwill 4,000, sundry debtors subject to 5% RDD. याचा अर्थ काय होतोय, ASS कंपनीने या ऍसेट्स घेतल्यात आणि किती किमतीला घेतल्यात, तर या किमतीला घेतलेल्या आहेत. या सर्व अमाउंटचा विचार करायचा असतो आपल्याला पीसी कॅल्क्युलेट करताना. नेक्स्ट, द कंपनी हॅज डिसाइडेड टू टेक ओव्हर सन्ड्री क्रेडिटर्स ऍट ₹22,000. लायबिलिटी पैकी 24,000चे क्रेडिटर्स आहेत, पण नवीन कंपनीने कितीला घेतलेत ते 22,000ला घेतलेले आहेत. The purchase consideration was paid by the company by issue of sufficient number of equity shares of ₹10 each at par. कंपनीने परचेस कन्सिडरेशन म्हणजे पार्टनरशिप खरेदी केल्याचा मोबदला हा जेवढे आवश्यक आहेत तेवढे इक्विटी शेअर्स दिलेले आहेत, ₹10 एक शेअर याप्रमाणे जेवढे आवश्यक आहेत तेवढे दिलेले आहेत. नेक्स्ट, द फर्म सोल्ड इन्व्हेस्टमेंट फॉर ₹8,000. पार्टनरशिप फर्मनी इन्व्हेस्टमेंट विकलेली आहे. 6,000ची इन्व्हेस्टमेंट कितीला विकली आहे? 8,000ला विकलेली आहे. नेक्स्ट, अँड पेड ऑफ बिल्स पेएबल फुल्ली. आणि बिल्स पेएबल ही लायबिलिटी जी आहे ती पूर्णपणे पेड केली आहे. नेक्स्ट, द मोटर कार वॉज टेकन ओव्हर बाय अमित ऍट बुक व्हॅल्यू. मोटर कार ही ऍसेट नवीन कंपनीने घेतली नाही. बघा, यातमध्ये मोटर कार नाहीये. ही ऍसेट बुक व्हॅल्यूला अमित या पार्टनरने घेतलेली आहे. आता वन बाय वन आपण याचा सोल्युशन जे आहे ते बघणार आहे. स्टेप्स टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ कन्वर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी. फर्स्ट, टू ट्रान्सफर द बॅलन्स शीट. पहिल्यांदा जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जी बॅलन्स शीट दिली असेल ती आपण पूर्ण ट्रान्सफर करणार आहे. ऍसेट्स असतील, लायबिलिटीज असतील, रिझर्व, प्रॉफिट, लॉसेस सर्व आपण ट्रान्सफर करणार. त्यानंतर ना परचेस कन्सिडरेशन ड्यू ची आपण एंट्री करणार आहे. नेक्स्ट पॉइंट असणार आहे परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड चा आपण एंट्री करणार. अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज विच आर नॉट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. नवीन कंपनीने ज्या असेट लायबिलिटी घेतल्या नाहीत त्याची जी अकाउंटिंग ट्रीटमेंट आहे ती आपण या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर ना रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेडचा एक पॉइंट घ्यावा लागतो आपल्याला. आणि नेक्स्ट पॉइंट जो असेल तो म्हणजे क्लोजिंग द अकाउंट. अकाउंट क्लोज करायचे. अकाउंट क्लोज करताना आपण काय करणार, सुरुवातीला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचा. देन नेक्स्ट न्यू कंपनी अकाउंट क्लोज करा किंवा न्यू कंपनी आधी क्लोज केलं तरी चालतं. पीसी ड्यू आणि पीसी रिसिव्हच्या एंट्री झाल्या की न्यू कंपनी अकाउंट क्लोज होतं त्याच ठिकाणी. त्यानंतर ना पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करणार
आणि शेवटी कॅश आणि बँक अकाउंट आपण क्लोज करणार आहे. प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना आपल्याला आधी परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करताना काय करावं लागतं आपल्याला, आता या ठिकाणी पीसीच्या 3 मेथड आहेत, त्यापैकी प्रॉब्लेम मध्ये जी माहिती दिली आहे त्याच्यावरून आपल्याला आधी ओळखावी लागेल मेथड कोणती आहे. नेट ऍसेट मेथड, नेट पेमेंट मेथड आणि लमसम मेथड, अशा 3 मेथड आहेत. आता नेट ऍसेट मेथड मध्ये काय असतं तर ऍसेट्स किती घेतल्या, लायबिलिटीज किती घेतल्या, ऍसेट घेतलेल्या ज्या आहेत नवीन कंपनी त्यातून लायबिलिटी ज्या घेतल्या त्या वजा करा, जी रक्कम शिल्लक राहील त्याला आपण म्हणतो परचेस कन्सिडरेशन. ही झाली नेट ऍसेट मेथड नुसार. आणि जेवढी रक्कम येईल तेवढ्या रकमेचा त्या ठिकाणी मोबदला द्यायचा, तो शेअर्स असेल, डिबेंचर्स असेल, कॅश असेल, कसाही असू शकेल. नेट पेमेंट मध्ये कंपनीने एकूण पेमेंट किती केले हे कन्फर्म तुम्हाला दिलेले असतात फिक्स मध्ये. इक्विटी शेअर्स किती दिले, डिबेंचर्स किती दिले, कॅश रक्कम किती दिली, हे सर्व दिलेलं असतं. त्याला म्हणायचं नेट पेमेंट. आणि तिसरी मेथड जी आहे ती म्हणजे लमसम मेथड. डायरेक्टली पीसीची अमाऊंट दिलेली असते, किती रक्कम असेल ती. आता या प्रॉब्लेम मध्ये जी माहिती दिली आहे त्यामध्ये चेक करा काय सांगितलंय आपल्याला. ऍसेट्स किती रकमेच्या घेतल्या ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्रेडिटर्स घेतलेले ती माहिती दिलेली आहे. म्हणजे याचा या दोन्हीवरून अर्थ असा निघतोय. आणि काय सांगितलंय पीसी, काय सांगितलंय, जेवढे आवश्यक आहे तेवढे शेअर्स द्या. म्हणजे पेमेंट फिक्स आहे का, नाहीये, पेमेंट आपल्याला शोधायचं किती करायचं ते. म्हणजे या ठिकाणी मेथड कोणती आहे, नेट ऍसेट मेथड आहे. मग नेट ऍसेट मेथड असेल तर सुरुवातीला पीसी करताना आपला फॉर्म्युला काय, ऍसेट्स टेकन मायनस लायबिलिटीज टेकन. मग आता ऍसेट टेकन मध्ये आपण काय घेणार तर ऍडजस्टमेंट मध्ये ज्या ऍसेट दिलेल्या आहेत आणि त्याच्या समोर जी किंमत आहे ती आपण घेणार. म्हणजे या रक्कम आपल्याला सर्व घ्यायच्यात. या रक्कम आपण या ठिकाणी घेणार आहे. आता बिल्डिंग 32,000, प्लांट अँड मशिनरी 16,500, फर्निचर 2,000, स्टॉक 7,800, गुडविल 4,000, प्लस डेटर्स काय करायचे 5% आरडीनी घ्यायचे. डेटर्सची रक्कम किती आहे 26,000. चेक करा आता वन बाय वन. फर्स्ट पॉइंट, बिल्डिंग 32,000, त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, गुडविल. ज्या ऍडजस्टमेंट मध्ये रक्कम दिल्या, ज्या किमतीला नवीन कंपनीने ऍसेट घेतल्या त्याच किमती आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट, डेटर्स, त्यांनी काय सांगितलंय 5% त्या ठिकाणी आरडीडी वजा करायची आहे. 26,000 त्यातून 5% 1,300 रुपये येतील, ते वजा करा आणि रक्कम किती येईल 24,700 एवढ्या रुपयांना डेटर्स घेतलेले असतील. आता ऍसेट टेकनची आपण बेरीज करूया. ती बेरीज येते किती 87,000. यातून नवीन कंपनीने ज्या लायबिलिटीज घेतलेल्या त्या आपल्याला वजा करायच्या. आता नवीन कंपनीने ज्या लायबिलिटीज घेतलेल्या त्यामध्ये चेक करा एकच लायबिलिटी आहे, द कंपनी हॅज ऑल्सो अग्रीड टू टेक ओव्हर सन्ड्री क्रेडिटर्स ऍट ₹22,000. इथं बॅलन्स शीटला 24,000 आहेत पण नवीन कंपनीने कितीला घेतलेत 22,000ला. तेवढी एकच घेतली आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी अजून एक आहे बिल्स पेएबल, पण ती बिल्स पेएबल या ठिकाणी पेड केलेले त्यामुळे ते घेण्याची आवश्यकता नाही. बिल्स पेएबल पेड केलेत त्यामुळे घेण्याची गरज नाही. फक्त क्रेडिटर्स किती रुपयांना घ्यायचे 22,000 रुपयांना आपण घेणार आहे. लायबिलिटीज टेकन त्यामध्ये क्रेडिटर्स 22,000, हे 22,000 रक्कम आपण ऍसेट्स टेकन मधून मायनस करा आणि जी रक्कम शिल्लक राहतीये त्याला म्हणणार आपण परचेस कन्सिडरेशन. किती येतात ते 87,000तून 22,000 गेले, राहिले किती 65,000. ही रक्कम झाली पीसी ची परचेस कन्सिडरेशन. आता यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे परचेस कन्सिडरेशन पेड. पीसी कसा पेड केलाय तर इथं सांगितलंय बघा, द परचेस कन्सिडरेशन वॉज पेड बाय इश्यू ऑफ सफिशियंट नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 10 रुपयांचा एक शेअर याप्रमाणे आवश्यक तेवढे सगळे दिलेले शेअर्स. मग इथं किती द्यावे लागतात ते तर 65,000 द्यावे लागतात ते. मग इथं लिहून घेणार आपण
इक्विटी शेअर्स इन एएसएस लिमिटेड किती रक्कम असणार आहे 65,000 आणि ही रक्कम झाली पीसी ची आपली. हीच रक्कम कशाची असणार आहे परचेस कन्सिडरेशन. सर्वांना इथपर्यंत पॉइंट समजलेत का? याच्यामध्ये ही मेथड कोणती आहे नेट ऍसेट मेथड आहे. नेट ऍसेट मेथड. आता नेक्स्ट आपल्याला सोल्युशन बघायचं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन बघताना आपल्याला काय करावं लागणार आहे फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट, त्याच्यानंतर ना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट, एएसएस कंपनी म्हणजे न्यू कंपनी अकाउंट आणि इक्विटी शेअर्स इन एएसएस लिमिटेड अकाउंट. एवढे अकाउंट्स आपल्याला तयार करावे लागणार आहेत. आता फक्त लक्ष द्या, व्यवस्थित बघा. व्हिडिओ नंतर मी हा तुम्हाला युट्यूबवर अपलोड करून लिंक पाठवतोय, ते नंतर तुम्ही चेक करा, बघू शकता. आता फक्त लक्ष द्या. आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करताना स्टेप्स कोणत्या तर या स्टेप्स आहेत. सुरुवातीला बॅलन्स शीट ट्रान्सफर करायची. आता बॅलन्स शीट ट्रान्सफर करताना सर्व याच किमती घ्यायच्या, बॅलन्स शीटला ज्या आहेत त्याच किमती आपण घेणार. कारण या ठिकाणी बघा दोन्ही साईडची टोटल सारखी आहे. प्रत्येक पॉइंटचा इफेक्ट आता आपण घेणार. प्रत्येक पॉइंटचा किती एक इफेक्ट घ्यायचा आणि याच्यानंतर जे करणार त्या प्रत्येकाचे दोन इफेक्ट घ्यायचे, तर प्रॉब्लेम आपला टॅली होतो. बॅलन्स शीट ट्रान्सफर करेपर्यंत एक इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या नंतर जे तुम्ही पॉइंट्स करणार आहे त्याचे कंपल्सरी दोन इफेक्ट, एक डेबिट एक क्रेडिट. तुमचा प्रॉब्लेम टॅली होतो. जर आपण असं केलं नाही तर आपला प्रॉब्लेम टॅली होत नाही. आता सुरुवातीला आपण ट्रान्सफर करूया बॅलन्स शीट. सर्व याच रक्कम आपल्याला घ्यायच्यात. फक्त एक ऍसेट जी आहे ही कॅश ऍसेट जर नवीन कंपनीने घेतली असेल तरच ती रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला येते, अदरवाईज ती ऍसेट घ्यायची नाही. आता या ठिकाणी सांगितलंय कंपनीने कोणत्या ऍसेट्स घेतल्यात त्या दिल्यात, याच्यामध्ये कॅश आहे का नाहीये. मग कॅश सोडून इतर सर्व ऍसेट रिअलायझेशनला आणि कॅश ऍट बँक हा पॉईंट कुठे येईल बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. मग चेक करा. आता या ठिकाणी सुरुवातीला टू सन्ड्री ऍसेट्स बॅलन्स शीटला ज्या रक्कम दिल्यात त्याच रक्कम आपण इथं लिहून घेणार आहे. बिल्डिंग 30,000, प्लांट अँड मशिनरी 18,000. ह्या सगळ्या रक्कम कोणत्या घेतल्यात आपण बुक व्हॅल्यू घेतलेल्या लिहून या ठिकाणी. त्याची बेरीज येते 19,200. आता ऍसेट साईडचा एकच पॉइंट राहिला कॅश ऍट बँक. त्याला कॅश अकाउंट लिहिलं तरी चालतं किंवा बँक अकाउंट लिहिलं तरी सुद्धा चालतं. आपण बँक अकाउंट लिहूया कारण कॅश ऍट बँक सांगितलेलं आहे. ऍसेट आहे, ऍसेटला बॅलन्स असतो डेबिट. डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती 7,300 रुपये. आता ऍसेट साईड आपली पूर्ण झाली आहे. आता राहिली लायबिलिटी साईड. लायबिलिटी मध्ये पहिले दोन पॉइंट काय थर्ड पार्टी लायबिलिटी आहेत की जे बाहेर आपल्याला देणं आहे बाहेरच्या व्यक्तींना, त्याला थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणायचं. मग ह्या दोन्हीही पॉइंट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची एंट्री येते लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बुक व्हॅल्यूला ज्या बॅलन्स शीटला रक्कम आहेत क्रेडिटर 24,000 ती रक्कम घेतली आहे, बिल्स पेएबल 1,500. पीसीच्या रकमांचा आता या रकमांचा विचार करू नका. ह्या रक्कम कुठे आहेत ऍडजस्टमेंट मध्ये दिलेल्या रक्कम होत्या, या ह्या पीसी काढताना घेतल्या. बॅलन्स शीट ट्रान्सफर करताना त्याचा विचार करायचा नसतो. आता नेक्स्ट राहिला जनरल रिझर्व आणि पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटल किती आहे 30,000, 26,000 आणि 17,000. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार केलंय. कॅपिटल ही लायबिलिटी आहे त्यामुळं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपण लिहून घेणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. त्यानंतर ना किती आहेत 28,000 आणि शेवटी किती आहेत 17,000. आता जनरल रिझर्व जो आहे तो आपल्याला या पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटावा लागणार आहे. किती आहे जनरल रिझर्व
तर रिझर्व्हची रक्कम आहे 6,000 रुपये. हे 6,000 रुपये आपल्याला त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे? 2:1 या रेशो मध्ये वाटावं लागणार आहे. 2:1 रेशो मध्ये आपण जर वाटलं जनरल रिझर्व्ह, तर बघा रक्कम किती येणार आहे. जनरल रिझर्व्ह आहे, रिझर्व्ह फंड नाही, याचं नाव काय? जनरल रिझर्व्ह. एक 2+2+1 किती येतात? ते 5. 6,000 भागिले 5 केले 1200 आले, ते इथं लिहून घेतले. 1200 गुणिले 2 सुमितच्या कॉलम मध्ये आणि अमितच्या कॉलम मध्ये. नेक्स्ट आता बॅलन्स शीट ट्रान्सफर झाल्यानंतर ना पुढची स्टेप काय? पीसी ड्यू. पीसी किती आलाय? 65,000. ह्याच्या दोन इफेक्ट काय येतात? न्यू कंपनी अकाउंटच्या म्हणजे न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. पहिला इफेक्ट न्यू कंपनीच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट, तर दुसरा इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय एएसएस लिमिटेड म्हणजेच न्यू कंपनी अकाउंट. किती? 65,000. न्यू कंपनीच्या डेबिटला तर रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलंय बघा आता पुढचा पॉइंट. पीसी ड्यू नंतर ना पीसी रिसिव्ड. पीसी कसा मिळालाय आपल्याला बघा. पीसी मिळालाय आपल्याला सर्व इक्विटी शेअर्स मध्ये मिळालेला आहे. मग याची एंट्री काय होणार? इक्विटी शेअर्स इन एएसएस लिमिटेड अकाउंट डेबिट टू एएसएस लिमिटेड म्हणजेच काय? न्यू कंपनी अकाउंट. इक्विटी शेअर्सच्या डेबिटला तर एएसएस लिमिटेडच्या क्रेडिट साइडला बाय इक्विटी शेअर्स इन एएसएस लिमिटेड अकाउंट. किती? 65,000. इक्विटी शेअर्सच्या डेबिटला तर एएसएस लिमिटेडच्या कुठं? क्रेडिट साइडला. नेक्स्ट पीसी ड्यू झाला, पीसी रिसिव्ड झाला. आता काय करायचंय? नेक्स्ट स्टेप काय असते? अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनीने. नवीन कंपनीने ज्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज घेतल्या नाही त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट. मग यामध्ये आता कोणते पॉइंट्स येणार आहेत? ज्या ऍसेट्स आणि लायबिलिटीज नवीन कंपनीने घेतल्या नाहीत त्यामध्ये कोणते पॉइंट्स आहेत? तर चेक करा इथं. द फर्म सोल्ड इन्व्हेस्टमेंट फॉर ₹8,000 अँड बिल्स पेएबल पेड फुल्ली पेड आणि मोटर कार टेकन ओव्हर बाय अमित. 3 पॉइंट्स आहेत. आधी आपण एक पॉइंट बघूया इन्व्हेस्टमेंटचा. इन्व्हेस्टमेंट विकली असेल तर आपण एंट्री काय करतो? आपल्याकडे एखादी ऍसेट विकली की कॅश येणार, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. पण इन्व्हेस्टमेंट आपण आता ट्रान्सफर कुठे केलेली आहे? रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केली आहे. त्यामुळं तो त्या ठिकाणी काय घेणार आता आपण? रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे एंट्री काय होणार? कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. चेक करा मग आता. कॅशच्या डेबिटला तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट इन्व्हेस्टमेंट सोल्ड किती रुपयांना विकली? 8,000 रुपयांना विकलेली. तर याचा दुसरा इफेक्ट कॅश अकाउंट और बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट किती? 8,000. असं का केलं आपण? रिअलायझेशन का घेतलं आपण? कारण इन्व्हेस्टमेंट ही आपण डेबिट साइडला लिहिली रिअलायझेशनच्या. त्यामुळे या पद्धतीने आपण घेतलाय तो पॉइंट. यानंतर ना पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे अमित. आधी ऍसेट्स बघू त्यानंतर लायबिलिटी. मोटर कार वॉज टेकन ओव्हर बाय अमित ऍट बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूला मोटर कार घेतलेली आहे म्हणजे किती बुक व्हॅल्यू बघा बॅलन्स शीटला? 12,000. त्या 12,000 रुपयांना जर त्या ठिकाणी ऍसेट घेतली असेल तर एंट्री काय होती? ऍसेट घेतली तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला आणि लायबिलिटी घेतली असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला. आता ऍसेट घेतली आहे तर मग या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडला अमित कॉलम मध्ये लिहून घ्या. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट अमित कॉलम मध्ये किती? 12,000.
तर याचा दुसरा इफेक्ट, रिअलायझेशनच्या क्रेडिट साइडला आम्हीच कॅपिटल अकाउंट किती 12,000 बुक व्हॅल्यूला घेतलेली आहे ऍसेट, त्यामुळे बुक व्हॅल्यूज घ्या 12,000. नेक्स्ट पॉइंट, आता एक ऍसेट विकली, एक ऍसेट एका पार्टनरनी टेकन ओव्हर केली, आणि आता तिसरा पॉइंट आहे, एक लायबिलिटी आहे ती काय केलेली आहे, पेड केलेली आहे. पेड ऑफ बिल्स पेएबल फुल्ली. बिल्स पेएबलची रक्कम किती आहे 1,500 रुपये. लायबिलिटी पेड केल्यावरती आपण जर्नल एंट्री काय करतो, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट, कारण आपल्याकडून कॅश जाणार आहे तर लायबिलिटी होल्डर ती रक्कम रिसिव्हर आहे त्यामुळे त्याला आपण डेबिट घेतो. पण आता ती लायबिलिटी ट्रान्सफर कुठे केली आहे, रिअलायझेशनला, त्यामुळं त्याचा इफेक्ट येईल कुठे येणार आहे, तर रिअलायझेशनच्या डेबिट साइडला टू कॅश और बँक अकाउंट, कोणताही पॉइंट लिहा चालू शकेल इथं, किती 1,500 रुपये पूर्ण रक्कम पेड केली आहे. तर दुसरा इफेक्ट, बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट किती 1,500. दोन इफेक्ट घेतोय आपण कंपल्सरी प्रत्येकाचे, बॅलन्स शीट ट्रान्सफर करेपर्यंत एक इफेक्ट आणि तिथून पुढे प्रत्येकाचे दोन इफेक्ट, एक डेबिट एक क्रेडिट. जर दोन इफेक्ट करत गेला तरच प्रॉब्लेम टॅली होतो, अन्यथा एक जरी इफेक्ट राहिला तरी प्रॉब्लेम टॅली होत नाही. लायबिलिटी पेडचे सुद्धा दोन इफेक्ट आलेत. आता पॉइंट राहिला कोणता, शेवटचा, रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. रिअलायझेशन एक्सपेन्सेस तुम्ही पेड केले असतील तर एंट्री होती रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट, किती 800 रुपये टू कॅश अकाउंट, किंवा इथं बँक अकाउंट ऑब्लिक करून बँक अकाउंट लिहिलं तरी सुद्धा चालतं. इथं पण आपण बँक अकाउंट घेऊ. किती 800 रुपये रिअलायझेशनच्या डेबिटला, तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट 800 रुपये ब्रॅकेटमध्ये रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. आता सर्व अकाउंटिंग झालेलं आहे. आता प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. क्लोज करताना सुरुवातीला न्यू कंपनी क्लोज करा. पीसी ड्यू आणि पीसी रिसिव्ह झालं की हे अकाउंट क्लोज होतं, डिफरन्स काहीच राहत नाही. एएसएस लिमिटेड म्हणजेच काय, न्यू कंपनी अकाउंट आहे, 65,000. नेक्स्ट, आता क्लोज करायचंय रिअलायझेशन अकाउंट. क्रेडिटची बेरीज करा, डेबिटची बेरीज करा. क्रेडिटची बेरीज येते 1,10,500, तर डेबिटची किती येते बघा, साधारणतः 1,01,000च्या आसपासच आहे, म्हणजे क्रेडिट साइडची बेरीज जास्त आहे. क्रेडिट साइडची बेरीज जास्त आहे म्हणजे आपली इन्कम साइड जास्त आहे, म्हणजेच इथं काय असणार आहे, प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. डेबिट साइडला लिहून घ्या टू पार्ट. आधी इथं डिफरन्स किती येतोय बघा, डिफरन्स येतोय 9,000चा. हे 9,000 रुपये आता पार्टनर्सला वाटायचे. डिफरन्स डेबिटला आला तर त्याला काय म्हणायचं, प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. डिफरन्स डेबिटला आला तर ह्याला काय म्हणायचं, प्रॉफिट ऑन रिअलायझेशन. 9,000 तो पार्टनर्सला 2:1 रेशो मध्ये वाटा. 9,000 रुपये जर का 2:1 रेशो मध्ये वाटले तर किती येतात ते 3,600 आणि 1,800 रुपये. हेच दोन पॉइंट आता पॉइंट्स आहेत. त्याचा इफेक्ट दुसरा, रिअलायझेशनच्या डेबिटला तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला 3,600, 1,800 हे लिहून घेतलेत आपण इथं. $3,600 आणि 1,800 आपण या पद्धतीने रक्कम घेतलेल्या आहेत. आता नेक्स्ट अकाउंट क्लोज करायचंय, पण अकाउंट क्लोज करताना आता पार्टनर्सला आपल्याला इक्विटी शेअर्स द्यावे लागतील. हे 65,000चे इक्विटी शेअर्स आहेत. मग हे 65,000चे इक्विटी शेअर्स द्यायचे कसे असतात, तर ते फायनल कॅपिटल रेशो मध्ये वाटायचे असतात. फायनल कॅपिटल रेशो म्हणजे काय, तर रिअलायझेशनचा प्रॉफिट लॉस ट्रान्सफर केल्यानंतर जो काही पार्टनर्स कॅपिटलला बॅलन्स येईल तो काढावा लागेल आपल्याला, आणि त्याच्या आधारे आपण ह्या रक्कम वाटणार आहे. मग आता त्यामध्ये बघा, क्रेडिटच्या बेरजा करा किती येत आहे, त्यातून डेबिटच्या रक्कम वजा करा, आणि असं आपल्याला टेबल करावं लागेल. या ठिकाणी क्रेडिटला बघा किती येतात ते
क्रेडिटच्या बेरजा करून घेऊ आपण. 36,000, 34,000 आणि 20,000. बरोबर आहे. तर पार्टनर्सला इक्विटी शेअरचं डिस्ट्रीब्युशन करण्यापूर्वी आपल्याला फायनल कॅपिटल रेशो काढावा लागणार आहे. मग त्यासाठी फायनल कॅपिटलचा रेशो किती येतोय किंवा बॅलन्सेस किती येत आहेत हे आपल्याला आधी शोधावे लागतील आणि त्यानंतर आपण इक्विटी शेअर्स पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करू शकणार आहे जे नवीन कंपनीकडून आलेत. मग चेक करा आता पार्टनर्स कॅपिटल. अमितची क्रेडिट साईडची टोटल आहे 36,000, सुमितची 34,000 आणि सुजितची 20,000. म्हणजे रिअलायझेशन प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर किंवा लॉस ट्रान्सफर केल्यानंतर तर अमितच्या डेबिट साईडला आहेत फक्त 12,000. याच रक्कम आपण इथं लिहून घेऊया. क्रेडिट साईडच्या रक्कम अमित 36,000, सुमित 34,000, सुजित 20,000. यातून डेबिट बॅलन्सेस जे आहे डेबिट साईडच्या रक्कम त्या वजा करणार आपण. अमितच्या कॉलम मध्ये फक्त 12,000 आहेत, बाकी दोन्ही कॉलम मध्ये डॅश आहे. मग फायनल बॅलन्स किती येतोय चेक करा. फायनल बॅलन्स जो आहे तो येतोय 24, 34 आणि 20,000 म्हणजे 78,000. आता ह्यांना आपण इक्विटी शेअर्स देणार आहे. किती इक्विटी शेअर्स द्यायचे हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आपल्याला. या शेअर होल्डर्सला आपण इक्विटी शेअर्स किती देणार. तर टोटल शेअर्स वाटायचे आपल्याला किती 65,000. टोटल शेअर्स वाटायचे किती आपल्याला 65,000. म्हणजे 65,000 द्यायचे. 78 ज्यांना द्यायचे त्यांना किती देणार आपण 65. तर मग 24 द्यायचे त्यांना किती देणार असं क्रॉस मल्टिफिकेशन करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय 24,000 भागिले 78,000 गुणिले 65,000. 24 भागिले 78 गुणिले 65 करा. तुम्हाला उत्तर मिळेल ते इथं लिहून घ्या. किती 20,000. परत 34,000 भागिले 78,000 गुणिले 65,000 करा. तुम्हाला उत्तर मिळेल 28,333. सेम तसंच 20,000 भागिले 78,000 गुणिले 65,000 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण रक्कम शोधतो. किती आले 16,667. पण आता आपण जर का बघितलं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सांगितलंय की प्रत्येक शेअर किती रुपयांचा आहे तर 10 रुपयांचा शेअर आहे. मग 10 रुपयांचा शेअर जर असेल तर मग साहजिक आहे या ठिकाणी सुद्धा शेअर्स तुम्हाला इन मल्टिपल ऑफ 10 पाहिजेत. आता हे तिथं 33 आहे, तिथं 67 आहे, तर ह्याचं राऊंड ऑफ आपण करणार इन मल्टिपल ऑफ 10 आणि ह्या रक्कम येतात. 20,000 आहे तसेच घेणार. हे 33 आहेत त्याच्या किती होणार 30च होणार आणि हे 67 होते त्याचे किती होणार 70 होणार. याची बेरीज परत किती 65,000 आणि एवढे शेअर्स आता या पार्टनर्सला आपण देणार. टू इक्विटी शेअर्स इन ह्याच्या डिस्ट्रीब्युशनची एंट्री कशी होती पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, कारण पार्टनर्स हे रिसिव्हर आहेत शेअर्सचे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स इन न्यू कंपनी अकाउंट. किती रक्कम आहे 20,000, 28,330 आणि 16,670. तर याचा दुसरा इफेक्ट इक्विटी शेअर्स इन एएसएस लिमिटेडच्या क्रेडिट साईडला. सेम त्याच रक्कम आपण इथं लिहून घेणार आहे. 20,000, 28,340 आणि इथं शेवटी किती 16,770 आणि याच ठिकाणी हे दोन्ही साईडची टोटल सारखे होऊन येऊन हे अकाउंट क्लोज होईल. आता राहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता या ठिकाणी चेक करा डिफरन्स किती येतोय. क्रेडिटच्या रक्कम डेबिट साईडला टोटल लिहून घेतल्या आणि जो डिफरन्स येतोय त्या रक्कम शोधायच्या आणि हा डिफरन्स जो आहे तो आता आपण ट्रान्सफर करणार कॅश और बँक अकाउंटला. हा जो काही डिफरन्स येतोय तो म्हणजे एखाद्या पार्टनरकडून कॅश घ्यावी लागत असेल डेबिट साईडला येऊन द्या डिफरन्स किंवा क्रेडिट साईडला येऊन द्या. एखाद्याकडून कॅश घ्यावी लागत असेल तर ती घ्यायची, एखाद्याला द्यावी लागत असेल तर द्यायची. डिफरन्स डेबिट साईडला आलाय याचा अर्थ काय होतो की आपल्याला कॅश द्यावी लागणार आहे. मग त्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि ज्या रक्कम येत आहेत त्या अमित कॉलम मध्ये 4,000, सुमित कॉलम मध्ये 5,670 आणि सुजित कॉलम मध्ये 3,330 आणि याच ठिकाणी हे अकाउंट सुद्धा दोन्ही साईडची टोटल सारखे होऊन क्लोज होईल आणि टॅली होईल प्रॉब्लेम. सगळ्यांना हा प्रॉब्लेम पूर्ण समजला असेल असं आपण समजूया. पहिला प्रॉब्लेम आहे. आणखी एक प्रॉब्लेम आपण या टॉपिकचा घेणार आहे आणि त्यानंतर आपण बघणार आहे तो म्हणजे
ऑब्जेक्टिव्ह या टॉपिक वरती कसे येऊ शकतात ते. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा.